मी मुंबईला जाते, मुंबईला जाते, वेतन घेऊन येते, मुंबईला जाते, वेतन घेऊन येते, चटणी भाकर बाळा तुला खायला देते, चटणी भाकर बाळा तुला खायला बदल करा, गणवेश भाऊबीज मिळालीच पाहिजे, गणवेश भाऊबीज मिळालीच पाहिजे, प्रवास भत्ता मिळालाच पाहिजे, प्रवास भत्ता मिळालाच पाहिजे, प्रवास भत्ता मिळालाच पाहिजे, अपघाती विमा लागू करा, अपघाती विमा लागू करा, जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा, जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा। महाराष्ट्रामध्ये 10,673 महिला भगिनी आहेत, मग ह्या तुमच्या दुश्मन आहेत का? हा मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे। मग तुम्ही यांनाच का देत नाही? तुमच्यासारख्या आरोग्य विभागासारखे काम, आरोग्य विभागासारखा स्वच्छतेचे काम करतात साहेब, घाण उचलतात, रात्री बेरात्री डिलिव्हरीसाठी मदत करतात, आमच्या एनएमला दौऱ्यावर जातात 5 वाजता, लसीकरण असो क्लिनिक असो, मग आम्ही अर्धवेळ आहोत कुठे? मग आमचं छळ होत आहे, 100 रुपये देऊन आम्हाला सरकार फसवणूक करत आहे। साखळी धरणे आंदोलन, बेमुदत साखळी धरणे आंदोलन चालू आहे, कारण 1 जुलै पासून आमचा महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन चालू आहे। तेव्हा 17 जुलैला विधान भवनामध्ये आरोग्यमंत्री महोदयासोबत भेट झाली, आमदार निकोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये। तेव्हा मंत्री महोदय बोलले की आता तुम्हाला तुमचा प्रश्न बऱ्याच दिवसाचा प्रलंबित आहे, हा आपण मीटिंग घेऊ आणि तुमचा प्रश्न मिटवून टाकू, परंतु मिटलेला नाही आणि मीटिंग काही लागली नाही। दुसऱ्यांदा 11, 12, 13 3 दिवस या ठिकाणी 11, 12, 13 ऑगस्ट 3 दिवस आझाद मैदान इथेच आंदोलन केला। 12 तारखेला मंत्री महोदयांनी आरोग्य भवनला आमंत्रित केलं, त्यावेळेस सुद्धा मंत्री महोदयांनी जे बोलले की विभागाला आदेश दिलं किंवा यांचे प्रस्ताव 2 दिवसात तयार करा आणि पाठवा। विभागाने प्रस्ताव तयार केलं किंवा नाही केलं, संघटनेला याची माहिती किंवा कुठलंही पत्र मिळालेला नाही आणि ते आदेश अजूनही आम्हालापर्यंत माहिती नाही मिळाले किंवा नाही मिळाले, तयार झाले किंवा नाही झाले। परवा जाऊन चौकशी केली, 9 तारखेला परत आरोग्यमंत्र्याशी भेट झाली आरोग्य भवनला, तेव्हा मंत्री महोदय बोलले, त्यांना मी म्हटलं सर 1 जुलैपासून आंदोलन चालू आहे आणि तुम्ही आम्हाला आतापर्यंत एकही प्रश्न सोडले नाही, मग आता काय करायचं? तर आम्ही आता निवेदन घेऊन गेलो साखळी उपोषणाचं आणि दिलं, सर आम्हाला असं नेहमी आंदोलन करावं लागेल का? आमचा एकतरी प्रश्न, आरोग्य विम्याचा लाभ मिळत नाही, व्यतिरिक्त मोबदला मिळत नाही, जाण्या येण्याचा दौऱ्यावर जाता त्याचा प्रवास भाडा मिळत नाही, फक्त आणि फक्त आम्हाला 3,000 रुपये मिळतो, याच्या व्यतिरिक्त 1 रुपया मिळत नाही। त्रिपक्ष कामगार परिषदेने जे ठरवलेलं आहे किमान वेतन सरसकट सगळ्यांना देण्यात यावं, मग त्यांनी आम्हाला किमान वेतन द्यावं। आज आम्ही 1966 पासून आमच्या भगिनी म्हाताऱ्या होऊन गेल्या, त्यांना पेन्शन नाही, त्यांच्या पुढच्या पिढीला काही खाता येत नाही, आज त्यांचा औषध उपचार होऊ शकत नाही, त्यांनी काय करायचं? नेहमी हमाली करत आलो, आम्ही आरोग्याची सेवा देत आलो आणि विना मोबदल्यात आजचं फक्त 2016 पासून फक्त आम्हाला 3,000 मिळतो, नाही तर 300, 600, 900 आणि 1200 याच्यावर आम्ही काम केलेलं आहे, व्यतिरिक्त मोबदला कुठलाही नाही। म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, हा साखळी उपोषण जोपर्यंत सरकार आमच्याशी बोलत नाही, कुठल्याही वाटाघाटी करून तडजोड करत नाही, तोपर्यंत आम्ही हा आंदोलन मागे घेणार नाही, हा आमचा निश्चय आहे। पाणी असो, ऊन असो, पाऊस असो, हा चालू राहील। ते महिला सक्षम असायला पाहिजे, महिलांना सक्षम बनवू, सक्षम नारी सशक्त भारत, आणि महिलांचं खच्चीकरण करून राहिले सरकार, हे दिसतच नाही। तुम्ही लाटक्या बैलींना देता घर बसल्या 1,500 रुपये आणि आम्ही काम करून घाम गाळून आम्हाला फक्त महिन्याचे 3,000 मिळतं, काय खायचं, काय मुलांना घडवायचं, काय घडवू शकतो आम्ही? मग हा विचार कधी सरकारने केलेला नाही आणि हा विचार सरकारने करावा, आमच्या व्यथा समजून घ्याव्या आणि आमच्या भविष्याचा प्रश्न आहे। तुम्ही द्या, लाडक्या बहिणीला द्या, तुम्ही कोणाला द्यायचं त्यांना द्या, त्या पण आमच्याच बहिणी आहेत। तुम्ही सगळ्यांना पगार वाढवून दिलं मानधन त्यांच्या पोटापुरतं,
आणि तुम्ही आम्हाला का देत नाही? आम्ही का तुमच्या दुश्मन आहोत? मग महाराष्ट्रामध्ये 10,673 महिला भगिनी आहेत, मग ह्या तुमच्या दुश्मन आहेत का? हा मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे. मग तुम्ही यांनाच का देत नाही? तुमच्यासारख्या आरोग्य विभागासारखा स्वच्छतेचे काम करतात साहेब, घाण उचलतात, रात्री बेरात्री डिलेव्हरीसाठी मदत करतात. आमच्या एनएमला दौऱ्यावर जातात 5 वाजते, लसीकरण असो क्लिनिक असो. मग आम्ही अर्धवेळ आहोत कुठे? मग आमचं छळ होत आहे. 100 रुपये देऊन आम्हाला सरकार फसवणूक करत आहे. म्हणून हे आम्हाला आता बंद करायला पाहिजे आणि आम्हाला किमान वेतन सरकारने द्यायला पाहिजे. आमची छळ, आमचा पिळवणूक आता तुम्ही थांबवा साहेब कुठेतरी. माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की तुमच्या लाडक्या बहिणी जशा आहेत, ह्या जशा तुमच्या सावत्र जरी बहिणी असतील तरी पण पोटापुरते द्या तुम्ही. आणि स्वच्छतेचे घाणीचे कामं जे आम्ही करतो त्याची थोडी तरी कदर ठेवा आणि यांना मानधन वाढवून द्या. हीच माझी अपेक्षा आहे.